हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज बनवायला घेतले सुक्कं बेसन. त्यासाठी इथे बेसन घेतलेले, लाल तिखट, हळद, मीठ आणि ओवा घालून पीठ भिजवलेले आहे. पीठ थोडं पातळ बनवायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेले. आता तेल गरम करत ठेवले. त्याच्यामध्ये फोडणी टाकली, जिरं, मोहरी आणि हिंग. बेसन आहे त्यामुळे हिंगाची फोडणी द्यायला विसरायचं नाही. आणि त्यानंतर घातलेले 4 ते 5 बारीक चिरून घेतलेले कांदे, कढीपत्ता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये घालून घेतलेली कोथिंबीर. अशा प्रकारे पीठ बनवून घेतलेले आहे. हळद आणि मसाला बेसन पिठामध्येच मिक्स केलेले आहे, त्याच्यामुळे पुन्हा कांद्यावर टाकण्याची गरज नाही. असं कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला थोडासा लालसर झाला की त्यामध्ये नंतर घालून घ्यायचं आहे बेसन पीठ. पीठ थोडं पातळच ठेवायचं आहे, जसं भजींचं पीठ असतं त्याप्रमाणे. त्यानंतर यामध्ये पाणी घालून भांड्याला व्यवस्थित सगळं लागलेलं बेसन काढून घेते आणि मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम लो ठेवून बेसन व्यवस्थित परतून घ्यायचे, नाहीतर मग खाली चिकटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे सतत ढवळत राहायचे. 2 ते 3 मिनिट असं परतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. अशा प्रकारची भाजी आपण टिफिनला सुद्धा देऊ शकतो. घरात भाजीला काही नसेल किंवा झटपट काही वेगळं बनवायचं असेल तर सुक्कं बेसन बनवू शकतो आपण. अशा प्रकारे सुक्कं बेसन तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.